मंडळी, जुन्नर तालुका म्हटलं की महाराष्ट्रातला पहिला पर्यटन तालुका म्हणून ज्याची घोषणा झाली हा जुन्नर तालुका. आणि नारायणगावपासून जुन्नरकडे जाणारा हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता काही दिवसांपूर्वी याचे रुंदीकरण झालं, सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालं. मात्र दोन्ही बाजूला असलेली गाड्यांची पार्किंग आणि काही ठिकाणी रस्ता रुंद आहे तर काही ठिकाणी अरुंद आहे, अशा पद्धतीने हा रस्ता तयार केला. वादात असलेला रस्ता अजूनही पूर्ण नाही, कारण नारायणगाव जे प्रवेशद्वार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं त्याच्यापासून पुढे गेल्यानंतर स्टँडपर्यंत रस्ता अर्धवट स्थितीत आहे. आपण पाहतो की दोन्ही बाजूला कशा प्रकारे लोकांनी गाड्या लावल्यात. अर्थात याच्याकडे सार्वजनिक बांधकामाचं दुर्लक्ष तर आहेच आहे, परंतु स्थानिक पोलीस प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी या रस्त्यातील गाड्या हटवल्या पाहिजेत. आता हे लाईनवरचे जीप आता तरी दुपार झालेली आहे, साधारण 1:30 वाजले आहे. रस्त्यांची दुपारी गाड्या कमी असतात, परंतु इतर वेळी जर पाहिलं सकाळ संध्याकाळ तर आपल्या या ठिकाणी गाड्या रस्त्यात आहे. हे पहा, तर लोकांनी लावली म्हणून माझी पण गाडी रस्त्यात. म्हणजे मी असं म्हणत नाही की माझी गाडी रस्त्यात नाही, परंतु अशा प्रकारे ही अतिक्रमणाची समस्या किंवा रस्त्यात गाड्या लावणाऱ्यांचा हा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह व्हायचा हा नक्कीच प्रश्न पडतो आहे. हे बघा, या अशा पद्धतीने लाईनच्या गाड्या. ठीक आहे, पोट सगळ्यांना आहे, परंतु जगा आणि जगू द्या या उक्तीप्रमाणे सगळ्यांनी वागलं पाहिजे. काही फ्रूटवाले रस्त्यात लावत आहेत, आता कुठेतरी त्यामध्ये घेतल्यासारखं वाटते. आणि हाच तो वादातीत ज्याच्यामुळं गावात आज मोठे वाद झाला होता की ही अतिक्रमण केलेली जागा असं म्हणावं लागेल, कारण खूप याच्यावर कलह झाला. आणि हे नारायणगाव मुक्ताबाई काळोबा देवस्थान ट्रस्टची बैठकीची जागा, इथे देखील बघा तुम्ही कशी परिस्थिती आहे. आणि अशा पद्धतीने सगळ्यांनीच जर आता ह्या 2 व्हीलर त्याच्या आधी पार्किंगवर गाड्या लावलेल्या आहेत, म्हणजे कसं लोकांनी यायचं जायचं हा प्रश्न कायमचा आहे. कायमस्वरूपी याला काहीतरी तोडगा निघाला पाहिजे अशी या ठिकाणी आपल्याला वाटते. एक जबाबदार नागरिक म्हणून आपलंही कर्तव्य आहे. प्रत्येकाने फुटपाथच्या आत आपली दुकानं थाटली पाहिजेत, आपले धंदे केले पाहिजेत. अशा पद्धतीने हे आपण चित्र पाहतोय.